राम कृष्ण हरी मंडळी. कधी विचार केलाय का हो, आपण जीवाचं रान करतो, रक्ताचं पाणी करून पैसा कमवतो, पण घरात लक्ष्मी का बरं टिकत नाही? घरातली सुख शांती जणू कुणाची तरी नजर लागावी तशी हरवून गेलीये, असं वाटतं ना तुम्हाला? या मागचं कारण बाहेर कुठेही नाहीये, ते लपले तुमच्याच घरात, अगदी तुमच्या नजरेसमोर. मंडळी, मी आज तुम्हाला असं एक गुपित सांगणार आहे, जे ऐकल्यावर तुमच्या डोळ्यांवरची पट्टी दूर होईल. आपल्या वास्तूमध्ये काही अशा वस्तू असतात, ज्या नकळतपणे दुर्दैवाला आणि गरिबीला आमंत्रण देतात. घरातले रोजचे वाद, आजारपण आणि पैशाची सततची चणचण, हे सगळं त्या निर्जीव वाटणाऱ्या वस्तूंमुळे होतंय. पण काळजी करू नका, आज आपण अशा 11 वस्तूंना आपल्या घरातून कायमचं बाहेर काढणार आहोत, जेणेकरून तुमच्याही घरात सुखाची, समृद्धीची आणि शांतीची अखंड गंगा वाहायला लागेल. चला तर पाहूया ती पहिली आणि सर्वात मोठी चूक. ती म्हणजे आपल्या देव्हाऱ्यातील खंडित मूर्ती. मंडळी, देवघर हे आपल्या घराचं हृदय असतं. तिथे साक्षात परमेश्वराचा वास असतो. पण जर त्याच पवित्र जागी देवाची तुटलेली किंवा तडे गेलेली मूर्ती असेल किंवा फाटलेला फोटो असेल, तर ते एक मोठं वास्तुदोष मानलं जातं. अशा खंडित मूर्तीची पूजा केल्याने पुण्य तर मिळत नाहीच, उलट घरात नकारात्मक ऊर्जेचं मोठं जाळं निर्माण होतं. कुटुंबात सतत संकट येतात, मुलांच्या प्रगतीचे रस्ते बंद होतात आणि घरात कायम एक अशांतीचं सावट पसरतं. म्हणून माझ्या भावांनो, बहिणींनो, आजच आपल्या देवघरात बघा, अशी कोणतीही मूर्ती किंवा फोटो असेल तर देवाची क्षमा मागून अत्यंत आदराने आणि भक्तीनं ती मूर्ती वाहत्या पाण्यात किंवा एखाद्या पवित्र झाडाखाली विसर्जित करा. आणि मग बघा तुमच्या घरात कसा सकारात्मक बदल घडतो ते. मंडळी, पहिली चूक तर आपण पाहिली, पण आता ही दुसरी वस्तू नीट ऐका, कारण ही चूक अनेक घरांमध्ये होते. ती म्हणजे भिंतीवरचं बंद पडलेलं किंवा तुटलेलं घड्याळ. अहो, घड्याळ हे फक्त वेळ दाखवत नाही, तर ते आपल्या आयुष्याच्या गतीचं, आपल्या चांगल्या वेळेचं प्रतीक असतं. जर घरात घड्याळच बंद पडलं असेल, तर साक्षात आपली प्रगतीच तिथे थांबते. असं बंद घड्याळ म्हणजे घरातल्या सौभाग्याला लागलेली दृष्टच समजा. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातो, कामं अडकतात. म्हणून माझ्या भावांनो, बहिणींनो, घरात बंद पडलेलं घड्याळ असेल ना, तर आजच क्षणाचाही विलंब न लावता ते दुरुस्त करा किंवा घराबाहेर काढा. आपला वेळ थांबलेला देवालाही आवडत नाही. आता पाहूया तिसरी वस्तू, जिच्याकडे आपण अगदी सहज दुर्लक्ष करतो. ती म्हणजे घरातला तुटलेला आरसा किंवा तडा गेलेली काच. मंडळी, आरसा आपली प्रतिमा दाखवतो, पण जर तोच आरसा दुभंगलेला असेल तर तो आपलं नशीबही दुभंगून टाकतो. तुटलेल्या आरशात कधीही स्वतःचा चेहरा पाहू नये, कारण त्यातून निघणारी नकारात्मक ऊर्जा थेट आपल्या मनावर वार करते. घरातल्या भांडणांचं, पैशांच्या नुकसानीचं हे एक मोठं कारण आहे. घरात तडा गेलेली काच म्हणजे साक्षात दारिद्र्याचं सावट. त्यामुळे आजच अशी फुटकी भांडी किंवा आरसा घरातून बाहेरचा रस्ता दाखवा. आता वळूया चौथ्या वस्तूकडे. हे ऐकून कदाचित तुम्हाला हसू येईल, पण आठवून बघा बरं, आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरात कुठेतरी अडगळीच्या खोलीत जुन्या फाटक्या कपड्यांचं गाठोडं बांधून ठेवलेलं असतं ना. आपण म्हणतो, असू दे, कधीतरी पुसायला किंवा कशाला तरी उपयोगी पडेल. पण मंडळी, हीच आपली सर्वात मोठी चूक असते. जुने आणि फाटके कपडे हे अलक्ष्मीचे म्हणजे दारिद्र्याचं प्रतीक मानले जातात. ज्या कपड्यांच्या चिंध्या झाल्या आहेत तिथे नकारात्मक ऊर्जा साचून राहते, आणि जिथे असे कपडे असतात तिथे माझी माता लक्ष्मी कधीच चुकूनही पाऊल ठेवत नाही. त्यामुळे तो फाटक्या कपड्यांचा मोह आवरा. साठवून ठेवण्यापेक्षा ते योग्य गरजूला दान करा. बघा तुमच्या मनाला किती आत्मिक समाधान मिळेल. आणि आता पाचवी अत्यंत महत्वाची वस्तू, घरातील अडगळ आणि साचलेलं भंगार. अनेकदा आपण घराच्या गच्चीवर, माळ्यावर किंवा थेट पलंगाखाली नको त्या वस्तूंचा ढिगारा करून ठेवतो. जुनी वर्तमानपत्र, बंद पडलेले टीव्ही, तुटक्या खुर्च्या, रिकाम्या बाटल्या. अहो मंडळी, हे भंगार नसून साक्षात आपल्या प्रगतीच्या मार्गातले अडथळे आहेत. अडगळ जिथे साचते तिथे घराचा श्वास गुदमरतो, तिथे आजारपण आणि मानसिक ताणतणाव घड करतो. त्यामुळे दसरा दिवाळीची वाट बघू नका.
आजच संकल्प करा आणि ही अडगळ घराबाहेर काढा. घराचा श्वास मोकळा झाला की तुमचं नशीबही मोकळा श्वास घेईल. माझ्या लाडक्या भावांनो आणि बहिणींनो, इथपर्यंतची ही माहिती ऐकताना तुम्हालाही कुठेतरी जाणवलं ना की अरेच्चा, आपणही नकळत ही चूक करत होतो? जर हे शब्द थेट तुमच्या काळजाला भिडले असतील आणि तुम्हाला वाटत असेल की या एका छोट्याशा बदलामुळे कुणाचं तरी घर सावरू शकतं, कुणाचं तरी दारिद्र्य दूर होऊ शकतं, तर या व्हिडिओला एक प्रेमाचा लाईक नक्की करा. आणि हो, जर तुम्ही आपल्या पौराणिक मराठी या परिवारात आज पहिल्यांदाच आला असाल तर ते सबस्क्राईबचं बटन दाबून आपल्या या ईश्वरी कुटुंबाचा एक भाग नक्की व्हा. तुमची ही एक साथ आणि साथ मला असेच नवनवीन आणि दुर्मिळ उपाय शोधून आणायला बळ देते. चला तर मग, मनाची एकाग्रता भंग न करता वळूया आपल्या पुढच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या चुकांकडे. आता पाहूया आपली 6वी चूक, घरात काटेरी झाडं लावणं. मंडळी, झाडं लावणं खूप पुण्याचं काम आहे. ती घरात चैतन्य आणि ताजेपणा आणतात. पण कोणती झाडं लावावीत याचंही एक शास्त्र आहे. आपण हौसेने कॅक्टस किंवा निवडुंग आणून घरात ठेवतो, किंवा अशी झाडं लावतो ज्यांची पानं तोडली की पांढरा चीक निघतो. पण माझ्या माऊलींनो, हे शास्त्रानुसार अत्यंत चुकीचं आहे. काटेरी झाडं घरात एक प्रकारची बोचरी आणि तीक्ष्ण नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. जसे त्या झाडाला काटे असतात तसाच घराच्या वातावरणात एक रुक्षपणा येतो. माणसांच्या स्वभावात काटे येऊ लागतात. नात्यांमध्ये विनाकारण दुरावा येतो. छोट्या छोट्या गोष्टींवरून एकमेकांना टोचे मारून बोलण्याची सवय लागते. त्यापेक्षा आपल्या अंगणात किंवा बाल्कनीत साक्षात तुळस मातेला जागा द्या. एखादा मनी प्लांट लावा. जिथे हिरवळ आणि मऊपणा असतो तिथेच माता लक्ष्मी आनंदाने वास करते. काटेरी झाडांचा मोह आजच आवरा. 7वी वस्तू, ही तर आपल्या रोजच्या नजरेसमोर असते. ती म्हणजे घरातील नकारात्मक चित्र किंवा फोटो. मंडळी, आपण भिंतीवर जे चित्र लावतो ते फक्त एक निर्जीव सजावट नसते हो. ते चित्र आपल्या वास्तूशी आणि आपल्या मनाशी एकरूप होत असतं. कधीही आपल्या घरात महाभारताच्या युद्धाचा फोटो, अथांग समुद्रात बुडणाऱ्या जहाजाचं चित्र किंवा रडणाऱ्या लहान मुलांचे आणि हिंस्र जंगली प्राण्यांचे फोटो चुकूनही लावू नका. का? कारण जे डोळे सतत पाहतात तेच मन अनुभवतं. बुडणारं जहाज तुमच्या प्रगतीला बुडवतं. युद्धाचं चित्र घरात रोज नवी भांडणं उभी करतं. आणि हो, अनेक जण प्रेमाचं प्रतीक म्हणून ताजमहालचा फोटो लावतात. पण हे कसं विसरता की ती शेवटी एका मृत व्यक्तीची समाधी आहे. तिथे मृत्यूची आणि दुःखाची छाया आहे. अशा चित्रांमुळे घरात एक प्रकारची उदासी आणि मरगळ येते. त्याऐवजी भिंतीवर हसऱ्या बाळांचे, सुंदर आणि शांत निसर्गाचे किंवा आपल्या आराध्य दैवतांचे प्रसन्न फोटो लावा. घर कसं गोकुळासारखं हसत खेळत राहील बघा. 8वी वस्तू, मृत व्यक्तीचे कपडे किंवा वस्तू. आता जी 8वी वस्तू मी सांगणार आहे ती ऐकताना कदाचित तुमच्या डोळ्यांच्या कडा ओलावतील. ती गोष्ट म्हणजे आपल्याला कायमचं सोडून गेलेल्या आपल्या लाडक्या आणि प्रिय व्यक्तीचे कपडे किंवा त्यांच्या वस्तू. मंडळी, मला तुमची भावना पूर्णपणे समजते. आपलं माणूस गेल्यावर त्यांच्या वस्तूंचा मोह आपल्याला सुटत नाही. त्यांच्या असंख्य आठवणी त्या वस्तूंमध्ये गुंतलेल्या असतात. पण आपलं वास्तुशास्त्र अत्यंत प्रेमाने आणि कळकळीने आपल्याला एक सत्य सांगतं. मृत्यूनंतर त्या जीवाचा प्रवास पुढच्या लोकात सुरू होतो. जर आपण त्यांचे कपडे घरात तसेच जपून ठेवले तर त्यांची ऊर्जा, त्यांचा जीव त्या वस्तूंमध्येच अडकून राहतो. यामुळे ना त्या आत्म्याला मुक्ती मिळते, ना घरातल्या माणसांची प्रगती होते. घरात एक अनामिक जडपणा, एक उदासी कायम दाटून राहते. म्हणूनच जड अंतःकरणाने का होईना, पण त्या वस्तूंचा मोह आवरा. एखाद्या खऱ्या गरजूला ते कपडे दान करा. जेव्हा तो गरजू व्यक्ती ते कपडे वापरेल आणि त्याच्या आत्म्याला आनंद मिळेल, तेव्हा साक्षात तुमचे पितर तुम्हाला स्वर्गातून आशीर्वाद देतील आणि तुमच्या घराचा श्वास मोकळा होईल. 9वी वस्तू, खराब झालेलं, फाटलेलं पाकीट किंवा तिजोरी. अहो, पाकीट आणि तिजोरी म्हणजे साक्षात माता लक्ष्मीची बसण्याची जागा, तिचं आसन. आणि विचार करा, जर ते आसनच फाटलेलं आणि मळकट असेल तर माता लक्ष्मी तिथे कशी बरं थांबेल? फाटलेलं पाकीट हे पैशांच्या अफाट उधळपट्टीचं आणि अवाजवी खर्चाचं सर्वात मोठं लक्षण आहे. आमच्याकडे पैसा हातात अजिबात टिकत नाही, आल्यापावली खर्च होतो, अशी जर तुमचीही तक्रार असेल तर आजच तुमचं पाकीट तपासा. फाटलेलं असेल तर लगेच बदलून टाका.
तसंच तिजोरी, जिथे तुम्ही पैसा ठेवता, ती जागा नेहमी लख्ख आणि सुगंधित असली पाहिजे. मोडक्या कपाटात पैसा ठेवणं म्हणजे माता लक्ष्मीचा घोर अपमान करण्यासारखं आहे. तिजोरीत एक छानसं लाल कापड अंथरा, तिथे हळद कुंकू वाहा, कुबेर यंत्र किंवा श्रीयंत्राची स्थापना करा. जिथे पावित्री आणि पैशाचा आदर असतो, तिथेच माता लक्ष्मी कायमची स्थिर राहते, ही भक्कम मान्यता आहे. आता वळूया 10व्या वस्तूकडे, जी घरोघरी हमखास पाहायला मिळते, आणि ती म्हणजे अडगळीत साठवून ठेवलेली जुनी वर्तमानपत्र आणि रद्दी. मंडळी, आपण नेहमी म्हणतो की पुस्तकांत, वर्तमानपत्रांत ज्ञान असतं, पण एकदा का तो काळ उलटून गेला की तीच वर्तमानपत्र फक्त आणि फक्त अडगळ बनतात. एकावर एक रचून ठेवलेले जुन्या रद्दीचे ढिगारे म्हणजे साक्षात नकारात्मक ऊर्जेचं माहेरघरच होय. जिथे जुने कुबट विचार आणि रद्दी साचून राहते, तिथे घराची आणि घरातील माणसांची प्रगतीही तशीच एका जागी साचून राहते. ती पुढे सरकतच नाही. वास्तुशास्त्र स्पष्ट सांगतं की या रद्दीमुळे घरात कीटक आणि जंतू तर वाढतातच, पण पैशांची मोठी कोंडी सुद्धा होते. जिथे अस्वच्छता आणि अडगळ असते, तिथे माझ्या लक्ष्मीचा प्रवेश कायमचा बंद होतो. त्यामुळे तो जुनाट मोह टाळा आणि ही रद्दी वेळच्या वेळी घराबाहेर काढा. घर जितकं मोकळं राहील, तितकीच लक्ष्मीची पावलं तुमच्या घरात वेगाने येतील. आणि आता 11वी आणि सर्वात शेवटची वस्तू, जी ऐकून तुम्हाला नक्कीच थोडं आश्चर्य वाटेल. ती म्हणजे उघडी किंवा दरवाजे नसलेली पुस्तकांची कपाटं. होय मंडळी, ज्ञान आणि शिक्षण हे आपल्या प्रगतीचा मुख्य पाया आहेत. पुस्तकं म्हणजे साक्षात माता सरस्वतीचं रूप आहे. पण हीच ज्ञानरूपी पुस्तकं उघड्यावर धुळीत ठेवणं हा एका अर्थाने देवीचा अपमानच मानला जातो. वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात पुस्तकांची कपाटं सताड उघडी असतात, तिथे एक प्रकारची अत्यंत चंचल आणि अस्थिर ऊर्जा निर्माण होते. यामुळे घरातल्या सदस्यांमध्ये, विशेषतः मुलांमध्ये एकाग्रतेचा अभाव दिसतो आणि घरात विनाकारण वैचारिक मतभेद वाढतात. जशी उघड्या कपाटातून ऊर्जा विखुरली जाते, तसाच घरातला कष्टाचा पैसाही अनावश्यक कारणांवर विखुरला जातो आणि हाती काहीच लागत नाही. त्यामुळे पुस्तकांची कपाटं नेहमी बंद असावीत. जर त्याला लाकडी किंवा काचेचे दरवाजे नसतील, तर त्यावर किमान एक सुंदर सात्विक रंगाचा पडदा तरी नक्की लावा. तुम्ही सरस्वतीचा सन्मान करा, माता लक्ष्मी आपोआप तुमच्यावर प्रसन्न होईल. तर माझ्या लाडक्या भावांनो आणि बहिणींनो, या होत्या त्या 11 वस्तू, ज्या आपल्याच घरात राहून आपल्याच सुखाला ग्रहण लावत होत्या. हे आपलं प्राचीन वास्तुशास्त्र आहे, जे आपले पूर्वजांनी केवळ आपल्या भल्यासाठीच लिहून ठेवलंय. यामागचा उद्देश तुम्हाला घाबरवणं हा मुळीच नाहीये हो, तर तुमच्या वास्तूमध्ये चैतन्य, मांगल्य आणि प्रसन्नता जागृत करणं हाच आहे. माझी तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे. आज एकदा, फक्त एकदा शांतपणे आपल्या घरात नजर फिरवून बघा. यापैकी कोणती वस्तू तुमच्या घरात लपून बसली आहे का? जर असेल तर एका क्षणाचाही विचार न करता तिला आजच घराबाहेर काढा. जेव्हा तुम्ही घरातून ह्या अनावश्यक गोष्टी बाहेर काढता आणि घर स्वच्छ, सुंदर करता, तेव्हा तुम्हाला स्वतःलाच जाणवेल की घरातली हवा कशी हलकी झालीये, मनावरचं ओझं कसं कमी झालंय. आणि लक्षात ठेवा मंडळी, जेव्हा मन प्रसन्न असतं, तेव्हाच नशिबाची बंद दारं उघडतात. आजच या नकारात्मकतेला कायमचा निरोप द्या आणि सुख, समृद्धीला दोन्ही हात जोडून घरात बोलवा. माझ्या माऊलींनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुमच्या हृदयाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. जर या व्हिडिओमुळे तुमच्या ज्ञानात थोडी जरी भर पडली असेल, तर व्हिडिओला एक प्रेमळ लाईक करा आणि आपल्या जिव्हाळ्याच्या माणसांसोबत नक्की शेअर करा. आणि हो, पौराणिक मराठी या आपल्या ईश्वरी परिवाराचा भाग बनायला विसरू नका. तुमचं घर नेहमी आनंदाने, सुखाने आणि अखंड लक्ष्मीच्या वासाने भरलेलं राहो, हीच त्या ईश्वराच्या चरणी माझी मनःपूर्वक प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय महालक्ष्मी. हर हर महादेव.